हाय बहीण भावांनो, गुड मॉर्निंग. काय चाललंय? झालं का चहा पाणी नाश्ता वगैरे? तर काल आम्ही महाकालीच्या मंदिरात गेलो होतो. खूप छान वाटलं आणि गर्दी पण नव्हती एवढी, काय एकदम मस्त वाटलं आणि छान झालं. प्रवास एकदम मस्त झाला. फक्त जाताना जरासं ट्रॅफिक ते लांब असल्यामुळे खडकीमध्ये पुण्यामध्ये तिकडनं जरा रॉंग साईड येतो ना जायला यायला वगैरे, म्हणजे गर्दी खूप असते. तर जरा जायला यायला उशीर झाला एवढं. बाकी दर्शन एकदम मस्त झालं. दर्शनमध्ये आजपासून 9व्या माळ्यापर्यंत खूप गर्दी असते तिथं. पण काल आम्ही गेलो होतो लवकर, का तर आम्हाला म्हणजे पाय वगैरे पडायला भेटणार नाही ह्या हिशोबाने आम्ही जरा काल म्हणजे 6व्या माळ्याला गेलो. आजपासून 9 दिवस खूप गर्दी असते. खूप दसऱ्यापर्यंत खूप गर्दी असते. आणि हे असतं ना कोजागिरी पौर्णिमा, तेव्हा तर खूपच असते. कोजागिरी पौर्णिमाला तिथं तर खूप मोठं हे असतं, भंडारा असतो देवाचा. काल महाकालचं खूप मोठं भंडारा असतो. खूप गर्दी असते. आणि तुम्ही कोणते कोणते मंदिर देवीचं दर्शन केलं बहीण भावांनो कमेंटमध्ये सांगा. आणि बहीण भावांनो, मला तुम्हाला एवढं सांगायचं आहे की माझी जी पहिली व्हिडिओ होती बाळ वगैरे असं झालं म्हणून, मुलगी गेली वगैरे म्हणून, त्या व्हिडिओमध्ये मला कमेंट आली की ताई की नाही का त्यांची म्हणजे एका ताईचं असं झालं होतं की त्यांचं बाळ कितव्या महिन्यामध्ये म्हटलं त्या नाही का जिवंत बाळ त्यांना, म्हणजे त्यांची पिशवी फाटली त्या हिशोबाने त्यांचं बाळ काढण्यामध्ये आलं. आणि ते बाळ काढलं बहीण भावानं. पण इतकं वाईट झालं ना, मला ते ऐकून आहे ना माझ्या डोळ्यात अक्षरशः पाणी आलं की ते बाळ चांगलं होतं. त्यांनी पिशवीचा प्रॉब्लेम झाल्यामुळे फाटल्यामुळे ते बाळ काढण्यात आलं. आणि नंतर ती बिचारी बाई, म्हणजे एक आई म्हणायला पाहिजे का बहीण, म्हणजे एकदम मला इतकं वाईट वाटलं तिचं ते मेसेज ऐकून त्यांचा. तर एक आईच झाली होती त्याप्रमाणे ती एक, पण देवाने तिला ते सुख दिलं नाही. आई तर झाली होती, तिच्या नशिबात तर आईचं सुख होतं, पण ती आई झाली नाही आहे. मग ते आपलं घास इथपर्यंत जातो पण ते आपल्याला खाता येत नाही, अशी प्रॉब्लेम झालेली आहे. तर ती बाई आई, म्हणजे बाळ पोटामध्ये असताना तिची पिशवीचा प्रॉब्लेम झाल्यामुळे फाटल्यामुळे ते बाळ काढलं. पण ती बिचारी बाई कधीही परत आई होऊ शकणार नाही, म्हणजे कधीच ती आई होऊ शकणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर इतकं वाईट वाटतं ना बहीण भावांना की बिचारी एक बाई, म्हणजे आईच्या दारातनं म्हणजे तिला सुख भेटलं, जे आईचं पाहिजे ते सुख भेटलं, पण ते देवाने तिच्यापासून ओढून घेतलं. ती बाई आई होऊ शकत नाही कधीच. इतकं त्याचं वाईट वाटतं ना की का देवा असं. एक तरी बाळ तिला होऊ द्यायचं होतं. मुलगा असो मुलगी असो, तिला सुख दिलं होतं ना तू देवा, मुलगी आई व्हायचं. मग ते तू परत का घेतलं? थोड्यासाठी देवा का असं केलं तू? तिच्या म्हणतात ना की ते बाळाचं सुख तिच्या आयुष्यातनं सुख दिलेलं ते देवाने लगेच ओढून घेतलं. तिला आई होऊन दिलं नाही. आणि ती आई होऊन देणार नाही तिला, पण ती आता आयुष्यभर कधीही आई होऊ शकत नाही. त्यांनी असं मला कमेंट केली की मी आयुष्यभर कधीच आई होऊ शकत नाही. इतकं वाईट वाटलं ना बहीण भावानं ते शब्द ऐकून, इतकं शपथ इतकं वाईट वाटलं ना, खरं सांगते की असं का की ती बिचारी आई होऊ शकत नाही आहे. हे ते फक्त त्याच बाईला माहिती जी आहे या जगामध्ये आई होण्यासारखं नाही. म्हणजे ह्या जगामध्ये असे बरेच महिला आहेत की आई होऊ शकत नाही. त्यांच्यावर जे काही टाईम होतं त्यांचं आयुष्याचं काय अर्थ, त्यांच्या हिशोबाने काय अर्थ बहीण भावानं सांगा ना तुम्ही. की ती बिचारी आयुष्यामध्ये येणार महिला म्हणून, आणि ती बाई बिचारी स्वतः तिला सुख जे असतं, आपलं सुख दुःख आपलं जे मुलांमध्ये असतं ते तीच तिच्या जन्मी पोटामध्ये तीच दुसऱ्या म्हणजे तिच्याच मुलीला, ती बाळाला जन्म देऊ शकत नाही. असं का? तिच्यावर काय गुजरत असणार, तिला काय प्रॉब्लेम होत असणार आहे, किती तिला वाईट वाटत असणार आहे, हे फक्त तिलाच माहिती. म्हणून देवा, मी काळूबाई चरणी, स्वामी समर्थ महाराज चरणी, आणि खरंच आज हे बसलेले घटाची 7वी माळे, मी देवाला हेच मागते, महाकाली माता तू, की असं ह्या जगामध्ये ज्या आया आहेत ना, म्हणजे महिला आहेत ना, त्यांना सगळं आई होण्याचं सुख दे देवा. सगळ्यांना आई होण्याचं सुख दे. का तर खरं सांगते, ह्या जगामध्ये येऊन जी महिला ह्या जगामध्ये येऊन आईच बनू शकत नाही कधीच, त्या बाईचा अर्थच काय राहिला सांगा ना. पैसा पाणी घर गाडी सगळं आपल्या 2 टायमाचं खायला प्यायला सगळं बहीण भावांनो, पण
तिच्याच म्हणजे पोटामधनं एक बाळ जन्म घेत नाही, तीच एक महिला असून ती दुसऱ्या बाळाला जन्म देत नाही, म्हणजे तर त्याचा अर्थ काय सांगा ना. माझीच उदाहरण घ्या, माझंच बाळ असं झालं तर मला मानसिक त्रास झाल्यासारखं झालं होतं. शेवटी देवाने मला 3 बाळ दिले, पण त्या बाईला पोटामध्ये बाळ असून तिचा प्रॉब्लेम पिशवीचा झाला. ते व्हायला नव्हतं पाहिजे, ते झालं तर झालं, ठीक आहे, ते झालं, मान्य आहे. पण परत ते देवाने तिला आज बाळ द्यायचं होतं दुसरं, ते देवाने का नाही दिलं? का ती कधी जिंदगीत परत आई बनू शकणार नाही? का असं? देवा असं कधीच कोणावर वेळ आणू नको, कधीच कोणावर वेळ आणू नको देवा. कधीच कोणत्या महिलावर तू या महिला ह्या जगात येतात, ह्या आयुष्यात येतात ना, त्यांना आहे ना आई होण्याचं सुख हे सगळं प्रत्येक महिलाला दे देवा. का तर हे जागा आहे ना त्याच बाईला माहिती जी कधी जिंदगीत आई होऊ शकणार नाही. हे दुःख काय आहे ना हे फक्त तीच एक बाई सांगू शकते बस. कारण की खूप अवघड असतं बाई होणं, पण एक आई होणं आहे ना, जी खुशी आहे ना ती कधी बाई बनू शकत नाही ना, तेवढंच ते दुःख आहे. खूप अवघड असतं देवा. तर असं कधी परीक्षा बघू नको कोणत्या बाईची, महिलाची. तिला आई होण्याचं सुख दे, म्हणजे देस तू बस.